वाह, काय छान दिसतोय ना केक. पण हा काही खाण्याचा केक नाही, हा आहे सोप केक. नमस्कार, मी विद्या शिंदे स्वागत करीत आहे आपलं रंजनाज रेसिपीजमध्ये. आज आपण पाहणार आहोत विंटर स्पेशल घरगुती साबण कसा बनवायचा याची अगदी सोपी रेसिपी. माझ्या चॅनलला पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. होममेड साबण बनवण्यासाठी मी इथं घेतला आहे सोप बेस, विटॅमिन ईच्या 2 गोळ्या, हे 3 चमचे कोरफडीचं जेल आहे आणि हे आहे 3 चमचे खोबरेल तेल. हे आधी आपण एका बाउलमध्ये कोरफडीचं जेल, हे खोबरेल तेल मिक्स करून घेऊया आणि ह्या विटॅमिन ईच्या गोळ्या पण याच्यामध्ये आपण मिक्स करूया. ह्या विटॅमिन ईच्या गोळ्या मी याच्यामध्ये घातल्यात आणि हे आपण आता मिक्स करूया. यात घालूया आता 2 चमचे दूध. आता हा बेस सोप आपण त्याला डबल बॉयलरने विरघळवून घ्यायचा आहे. खूप जास्त हलवायचं नाहीये, नाहीतर त्याचा फेस होईल जास्त. आपला सोप बेस विरघळायला लागलाय. तो पूर्ण विरघळला की आपण हे बनवलेलं मिश्रण त्यात ओतायचंय. सोप बेस पूर्ण विरघळलाय. आता आपण ह्याच्यामध्ये हे घालून घेऊया मिश्रण. मिश्रण घातलं याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेऊया. आपला मस्त असा ॲलोवेराचा आणि विटॅमिन ईचा साबण तयार होणार आहे. हे बघा काय मस्त स्ट्रक्चर आलं ना, छान. आता आपल्याकडे काही साबणाचे मोल्ड नाही आहेत, त्यामुळे माझ्याकडे सिलिकॉनचे केक कपचे मोल्ड आहेत, त्याच्यामध्ये मी ते बनवणार आहे. आता थोडीशी हळद घालूया रंगासाठी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी मोल्ड रेडी ठेवलेत आणि त्याच्यामध्ये मी ओतून घेते. हे रेडी आहे, तयार झालेलं आहे. हे बघा, मी आता जे मोल्ड आहेत माझ्याकडे सिलिकॉनचे कपकेकचे, त्याच्यामध्ये मी ओतते. तुम्ही एखादा साचा आणला साबण बनवायचा तरी चालेल. हे मोल्ड होण्यासाठी मी साबण ठेवलेले आहेत आणि जेव्हा ते तयार होतील तेव्हा मी तुम्हाला परत दाखवेन झाल्यावर. हे मिश्रण थंड झालं की त्याचा मोल्ड तयार होईल. हा सेट झालाय, आता आपण काढूया. आपला होममेड साबण तयार आहे. याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आहे, हळद आहे, परत विटॅमिन ईच्या गोळ्या आहेत. त्याच्यामुळे हा आपल्या स्किनसाठी खूप युजफुल आहे. त्यामुळे हा साबण तुम्ही घरच्या घरी झटपट बनवू शकता. पटकन व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.